थिंकिंग प्लीज थांबव. या वर्षापासून पुढच्या वर्षात जायला किती बॅकलॉग अलाउड आहे ते आपण या व्हिडिओत क्लिअर करणार आहे. मित्रांनो, टेन्शन येत असेल अभ्यासाचं, जसं पेपर जवळ येत आहे पण चांगलंय, पेपरचं टेन्शन आलं तर चांगलंय, त्याने मी तर अभ्यास होतो, पण हे पण क्लिअर पाहिजे की किती विषय किती क्लिअर पाहिजे, कॅरी ऑन होईल का, या त्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या तर पुढच्या वर्गात जाशील. हा व्हिडिओ प्रॉपरली बघ, कारण या व्हिडिओ बनवताना मी मोटिवेशन एवढंच ठेवलेलं होतं, एक प्रेरणा होती का नो बॅकलॉग, झिरो बॅकलॉग, शून्य बॅकलॉग झाली पाहिजे, सगळे विषय क्लिअर झाले पाहिजे, यासाठीच हा व्हिडिओ मी बनवतोय. समजून घे डिटेलमध्ये. यस, याच्यानंतर तुला कुठला व्हिडिओ बघायची गरज नाही, सगळे डाऊट्स क्लिअर होतील. आता फर्स्ट इयर, ओके, फर्स्ट इयर मध्ये लक्षात घ्या 10 विषय आहे, 10 पैकी कुठला पण एकच विषय तुझा निघाला तरी तू पुढच्या वर्गात जातो. एकदम सिंपल आहे. यस, आता राहिला सेकंड इयर. सेकंड इयरला कसं असतं, तू फर्स्ट इयर मधून सेकंड इयरला आला, एक जरी विषय काढला तरी बाकी सेकंड इयरला येऊन ते मागचे फर्स्ट इयरचे विषय काढू शकतो, सोबत सेकंड इयरचे पण काढू शकतो. आता सेकंड इयरला कसं आहे, सेकंड इयरला ब्रांच वाईज सब्जेक्ट वेगवेगळे, काही ब्रांचला 8 आहेत, काही ब्रांचला 9 आहे, काहीला 10 आहेत, काहींना 7च आहेत, सो वेगवेगळे आहेत. तरी जनरली लक्षात घ्या, तीन विषय तुम्ही जर काढले सेकंड इयर मध्ये आणि प्लस ओरल आणि प्रॅक्टिकल क्लिअर केल्या तर तुमचं क्रेडिट किती भरतं, टोटल सेकंड इयरला क्रेडिट आहे तुम्हाला 44 क्रेडिट आहे आणि 44 पैकी किती भरतं, 22 प्लस होऊन जातं तुमचं. म्हणजे तुम्ही काय होता, थर्ड इयरला जाऊ शकता. कळालं? कमीत कमी 3 विषय आणि ओरल प्रॅक्टिकल, 3 विषय आणि ओरल प्रॅक्टिकल काढले तर क्रेडिट 44 वरती जातं, आपण पास होऊन जातो. आता काही काही ब्रांचला एकूण वर्षभरात 7च विषय, मग त्यांना 3 पण नाही काढायची गरज आहे ना, 2च विषय काढले, ओरल प्रॅक्टिकल क्लिअर केलं तरी पुढे जातो. आता याच्यात अजून एक केस आहे, काही मुलं आहे त्यांनी ओरल प्रॅक्टिकल त्यांचे डायरेक्ट बॅकलॉग, एकही नाही निघाला, एकही ओरल प्रॅक्टिकल निघालेला नाही. मग आता त्या मुलांच्या बाबतीत कसं आहे का, समजा ओरल प्रॅक्टिकलचा तो विषय संपला, इथलं क्रेडिट त्यांना भेटत नाही, त्यांना क्रेडिट कुठलं भेटतंय, फक्त विषयांचं टर्म वर्कच भेटतंय. या केसमध्ये विषयांचं भेटतंय, टर्म वर्कचं भेटतं, ओरल प्रॅक्टिकलचं भेटतंय, त्यामुळे 22 प्लस झाले. पण आता काहींचे ओरल प्रॅक्टिकल पूर्ण बॅक आहे किंवा कोणी पेपरच नाही दिले, ओरल प्रॅक्टिकल दिलेच नाही, 0 मार्क आहे. मग आता ह्या केसमध्ये त्याला फक्त टर्म वर्क आणि विषयांचंच क्रेडिट भेटणार आहे, बरोबर. सो या केसमध्ये काय करायचं, विषय साधारणतः आहे ना 5 ते 6 विषय तुला काढावे लागतील, 5 ते 6 विषय. आता हे कसं चेक करायचं, पर्पल टॅबवर जो सिलेबस दिला आम्ही, ओके, आपल्या होम पेजवर सिलेबसचा टॅब येते, जा सिलेबस डाउनलोड करू तुझ्या ब्रांचचा आणि चेक कर, प्रत्येक विषयाला पुढे क्रेडिट दिलेलं असतं त्या सिलेबसमध्ये. सो असे किती विषय, 5-6 विषय असे चेक कर की मला हे 5-6 विषय क्लिअर करायचे, जेणेकरून माझं क्रेडिट त्या विषयांची क्रेडिटची बेरीज आणि टर्म वर्कची क्रेडिटची बेरीज दोन्ही मिळून 22च्या पेक्षा जास्त होतंय, तर मला एवढे विषय काढायचे, तुला क्लिअर होऊन जाईल. तो साधारणतः 5 ते 6 विषय आणि प्लस टर्म वर्कचं तर क्रेडिट आहे, असं जर केलं तर मग तुझं क्रेडिट किती भरतंय, 22च्या वरती भरलं तर तू नेक्स्ट इयरला जातो. आपण इथे कन्सिडर केलंय ओरल प्रॅक्टिकलचं 0 क्रेडिट आहे, म्हणजे ओरल प्रॅक्टिकल पूर्ण बॅक आहे किंवा दिलेच नाही. कळालं? सो पर्पल ॲपवर जाऊन सिलेबस डाउनलोड कर आणि क्रेडिट चेक करून घे, कुठल्या विषयाला किती आहे त्याची बेरीज, टर्म वर्कची बेरीज जर जास्त आली 22 पेक्षा तर तू नेक्स्ट इयरला जाऊ शकतो. आता सेकंड इयर मधून थर्ड इयरला जाऊ शकतो या 2 कंडिशनवर, पण सेकंड इयर मधून थर्ड इयरला जायला अजून एक कंडिशन आहे, ती आहे गोल्डनची. गोल्डन म्हणजे क्रिटिकल. याचा अर्थ काय होतो, सेकंड इयर मधून तुला थर्ड इयरला जायला तुझं फर्स्ट इयर ऑल क्लिअरच पाहिजे. जर तुझं सेकंड इयर ऑल क्लिअर आहे, समजून घे, सेकंड इयर ऑल क्लिअर आहे, काहीच नाही राहिलं, पण फर्स्ट इयरचा कुठला पण एक जरी विषय राहिला तरी तू थर्ड इयरला जात नाही, त्या विषयाला आपण म्हणतो गोल्डन किंवा क्रिटिकल. त्या गोल्डनच्या विषयामुळे तुला ड्रॉप पडेल आणि तू नेक्स्ट इयरला जाणार नाही. त्यामुळे सेकंड इयर मधून थर्ड इयरला जायला सेकंड इयरचं क्रेडिट 22 प्लस पाहिजे किंवा किमान 22 पाहिजे आणि फर्स्ट इयर ऑल क्लिअरच पाहिजे, हा स्टार पॉइंट आहे, तरच तू थर्ड इयरला जाशील. क्लिअर? आता थर्ड इयरला कंडिशन बघूया. बघा, थर्ड इयरलाही सेम आहे. थर्ड इयरला माझ्या मते हे जे टोटल 44 होत त्याच्या निम्मे 22 क्रेडिट, थर्ड इयरला माझ्या मते 42 क्रेडिट आहे. 42चे निम्मे किती झाले, 21 क्रेडिट, 50% क्रेडिट, 21 क्रेडिट झाले तर तू लास्ट इयरला जातो. सेम कंडिशन, माहिती सेम आहे, 3 विषय असले, ओरल प्रॅक्टिकल असलं तर तू आरामात तुझं क्रेडिट भरतं 21 प्लस आणि तू थर्ड इयर मधून बी ला जातो. आणि सेम इकडे सेम पॅटर्न राबवला जातो की समजा तुझं ओरल प्रॅक्टिकल वगैरे काहीच नाही निघालंय, सो सेम सिच्युएशन, त्या केसमध्ये काय होईल, तुला 5 ते 6 असे विषय काढावे लागतील आणि टर्म वर्कचं क्रेडिट दोन्ही मिळून तुझं 21 प्लस क्रेडिट झालं तुझं, तर तू बी ला जातो. कळतंय? सो ते 5-6 विषय कुठले ते आपल्या सिलेबस मध्ये तू चेक करून घे. थर्ड इयरचा पण सिलेबस पर्पल ॲपवर फ्री अवेलेबल आहे. आता थर्ड इयर मधून बी ला जायला ही कंडिशन झाली, पण ही दुसरी बाकी ना गोल्डनची कंडिशन, ही तुला क्रॅक करावंच लागेल इथे पण. आता कसं आहे बघ, गोल्डन किंवा क्रिटिकल ही कंडिशन काय आहे,
SC ऑल क्लिअर. थर्ड इयर मधून बी ला जायला काय कंडिशन आहे, SC ऑल क्लिअर पाहिजे. थर्ड इयरचे भले तुझे 3च निघाले आणि SC ऑल क्लिअर आहे तर तू बी ला जातो. पण थर्ड इयरचे सगळेच क्लिअर झाले, क्रेडिट पण भरलंय, पण तुझा सेकंड इयरचा एक जरी बॅक राहिला, ओरल असो प्रॅक्टिकल असो किंवा विषय असो, काही पण एक जरी बॅक राहिलं, तू फोर्थ इयरला जाणार नाही. कळालं हे तुला? क्लिअर. नो बॅकलॉग हा आपलं या व्हिडिओची प्रेरणा आहे, या व्हिडिओचं आपलं मोटिवेशन काय, आपलं ठरलं काय, नो बॅकलॉग. त्यामुळे हे सांगतोय काय तू करायला पाहिजे. आणि आता राहिलं लास्ट, बी ला आलाय. बी ला आल्यानंतर पुढे कुठे जातो आता, बी ला आल्यावर संपलं ना सगळं, अजून पुढे किती थांबतो. सो बी ला आल्यानंतर तुला ऑल क्लिअरच व्हायचं, तरच तुला कंपनी घेईल, नाही तर पुढे तुला कंपनी दरवाजा बंद होऊन जाईल. सो बी नंतर तुला एकही बॅकलॉग अलाउड नाही. कळालं तुला? सो या पद्धतीने मी गोष्टी क्लिअर करून दिल्या. व्हिडिओ कन्फर्म वाटत असेल, महत्वाचं वाटत असेल, फ्रेंडला शेअर कर, सगळ्या आपल्या अनऑफिशियल ऑफिशियल ग्रुपला शेअर कर आणि 1-2 वेळा हवं तर रिवाइंड करून पुन्हा बघ, तुझे डाऊट क्लिअर होतील. आणि हे पुन्हा बॅकलॉग लागू नये आपल्याला, काही विषय बॅकलॉग असतील, गोल्डनला असतील, क्लिअर करायचे असतील तर काही टेन्शन नको घेऊ. मी सांगतोय ते फॉलो कर. पर्पल ॲपवर आपले रेकॉर्डेड कोर्स आहे, सबस्क्राईब कर, आमच्या सोबत अभ्यास कर, म्हणजे मराठी सोप्या पद्धतीने अभ्यास होईल. जे नाही समजलं ते सोपे पद्धतीने आम्ही समजून सांगितलंय. नोट्स आहेत, सॉल्व पेपर आहे, ते वापर. आरामात 2-2, 4-4 विषय तुझा निघून जाईल. ऍप डाउनलोड कर, कामाला लाग. बेस्ट ऑफ लक.